हॅलो एव्हरीवन, कसे तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत. मी पण खूप छान मस्त मजेत. हा भाग आहे आपल्या जयंतीचा दुसरावाला पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही संध्याकाळी चाललो होतो जरा बाहेर, म्हणजे आपलं स्मारक जे आहे ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, त्या ठिकाणी चाललो होतो. म्हणजे खरंच खूप छान सुंदर असं भवन आपल्या ऐरोलीमध्ये आहे, सेक्टर 8ला, आणि पाण्याजोगं आहे. तर इकडे बघू शकता, आम्ही ना सेक्टर 3च्या इथून आलेलो आहोत. डेपोच्या बाजूला जो रोड आहे ना, तिकडे त्या ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये आपल्या बाबाची जयंती साजरी केली जाते. खूप छान असं नियोजन, छान डेकोरेशन, प्रत्येक ठिकाणी आपले पोस्टर्स लागलेले आहेत, बॅनर्स लागलेले आहेत, झेंडे लागलेले आहेत. तर असा हा भीम जयंतीचा सोहळा जो आहे 135वा, तो ठिकठिकाणी आपल्या इथे तुम्हाला साजरा करताना दिसत आहेत. बॅनर्स बघा, प्रत्येक बॅनरवरती ना काही संदेश असा दिलेला आहे. छोटे मोठे सगळे असे बॅनर्स आहेत. इथे चौकट देखील बांधली गेलेली आहे आणि आम्ही इथून निघालो आहोत. तर इकडे ना शॉर्टकट मारल्यानंतर लेफ्टमधून ना सरळ आपण स्मारकाच्या इकडे जाऊ शकतो. ठीक आहे. सो आता आम्ही निघालो तर खरं, आणि टाईम पण खूप झाला होता, आणि ना रॅली पण येणार होती मोठी अशी. ऐरोलीतून भव्य दिव्य अशी मोठी रॅली निघते. त्या रॅलीमध्ये खूप गर्दी पण असते. त्याच्यातच पूर्वी आम्हाला लवकर जायचं होतं. इकडे बघा, इथे देखील आहे, इकडे देखील प्रोग्राम होतो. आणि हे बघा, तर हे आलेलं आहे आपलं स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन. तर आम्ही इथे आता पोचलो आहोत. हे बॅक साईडचा एरिया आहे, बट जवळ गेल्यानंतर हे खूप मोठं आहे. लांबून तर खूप छोटं दिसतं आपल्याला. आणि इकडे एंट्री आता आपण घेणार आहोत. हे बॅक साईडला गार्डनच्या बाजूला आम्ही पार्किंगसाठी आलो होतो. त्यानंतर आता आपण गेटमधून आतमध्ये जाणार आहे, तिकडे करून घेतलेलं आहे. एंट्री वगैरे झाली आपली, आणि हा फ्रंट डोअर आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा आपला आंबेडकर स्मारक. आणि इकडे बघा, आपल्या बाप्पाचा फोटो मस्तपैकी इथे फ्रंटलाच न तो आपल्याला फोटो स्टिक करत होता. आणि इकडे काय आम्हाला जागा मिळालीच नाही फोटो स्टिक करायला, म्हणून आम्ही लवकरात लवकर वरती पोचलो. वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवते, खालचा लॉबीमधला एरिया आहे, जिकडे वॉशरूम, पिण्याचं पाणी वगैरे असं ठिकाणी आहे. आणि खूप मोठं हे भवन आहे म्हणायला गेलं तर. आणि तिथून आम्ही शिड्यांवरनं वरती चाललेलो आहोत. लिफ्ट होती, पण लिफ्टला खूप गर्दी पण होती, तर म्हटलं जाऊ दे, आपण जाऊया. एकतर ना खूप गरम होत होतं ना, का विचारूनच सोय नाही. त्यानंतर आणखीन एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायला मला खरंच खूप आवडेल, पण त्याला अजून टाईम आहे आणि खूप वेळ पण आहे. सो चला तर मग. पण तुम्ही नोटीस करताय की नाही, हे मला पाहायचं आहे. आणि ज्यावेळेस तो व्हिडिओ बनवेन त्यावेळेस तुमच्याबरोबर तो शेअर पण करेन, सांगेन पण नक्की का आणि कशामुळे आहे ते. तर दोन्ही ठिकाणी माझं दोन्ही काम झालेलं आहे, नक्की सांगेन मी आपल्या फॅमिलीला. त्यानंतर आम्ही वरती आलेलो आहोत. तिकडे गार्डन एरिया आहे, तुझे इथे फोटो वगैरे काढू शकता, स्टिक करू शकता. वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ना पिक्चर्स पण दिसतं, पण त्यात का नाही दिसत, ते रात्रीचं ना लाईटिंगमध्ये चमकतं. हाच तो एरिया आहे जिथे आपण हे करतो. तर इकडे बघाल तर पूर्ण असे ना तिथे गर्दीच होती सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. आणि रिचे पप्पा तर सकाळी पण येऊन गेले, आणि माझ्याबरोबर संध्याकाळी पण आले, कारण की आम्ही त्यांना फोर्स केला होता की आम्हाला पण पाहायला जायचं. तर इकडे बघा, इथे फोटो वगैरे काढण्यासाठी मस्त अशी गर्दी आहे, ठिकठिकाणी इथे जमलेले आहे. पण आमचा फोटोग्राफर जो आहे ना, ह्याला फोटो काढताच येत नाही माझ्या नवऱ्याला. त्याच्यामुळे कॅमेरामन मीच, फोटोग्राफर पण मीच, सगळी कामगिरी मी अदा करत असते. आणि फोटो काढताना आमच्या दोघांचे नाही, आमच्या तिघांचे पण काढले पाहिजे. मी म्हटलं राहू दे ना, तिला कशाला मध्ये नाही आवडते, माझी लेक आहे, मला तिच्याबरोबरच फोटो काढायचे. मग टाकले ह्या लोकांनी इकडेच, आणि आपली माझे व्हिडिओ शूट वगैरे करत होती. आणि फायनली नाही, मिशोवरून मागवलेली साडी ना, हाताने थोडा दगा दिला, पण साडी नेसल्यानंतर ना भरपूर जणांनी मला विचारलं देखील की साडी इतकी सुंदर आहे ना, कॉटन बेसमध्ये आहे, आणि जिथल्या तिथे पहिल्या त्याच्यामध्ये ना मला जास्त वेळ पण नाही लागला नेसायला. इतकी सुंदर साडी मला मिशोने केली होती. तर थँक्यू मिशो. आणि तुम्हाला पण जर ऑर्डर करायची असेल तर मी नक्कीच ना डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक पाठवून ठेवेन. जास्त अमाऊंट नाही आहे, फक्त 450 रुपयेमध्ये मिळालेली आहे. आणि ह्याच्यानंतर मला 4 ते 5 ऑर्डर पण आले ह्या साडीच्या. तर मी ते विशलिंकची लिंक बनवून ना तर सेल पण केला. सो दोन्ही कामं झाली माझी. आणि म्हणायला गेलं तर मोठ्या जाऊबाईंनी पण लगेच घेतली ऑर्डर, त्यांनी पण ती साडी मागवली. त्यानंतर मला 3-4 ऑर्डर वरतून पण मिळाल्या. सो खूप भारी वाटतं फिलिंग, म्हणजे एकदम हॅपी की. आणि साड्या पण खूप छान निघतात मिशोच्या. मी ड्रेस तर वापरतेच म्हणा मोस्टली, पण साड्यांच्या बाबतीत पण मी हे घेते. 2-4 साड्या ज्या आहेत ना, जयंतीच्या संध्याकाळी जी मी नेसणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते. तर ती पण खूप सुंदर साडी होती. इकडे आजूबाजूला बघाल ना, तर वरती असं छप्पर वगैरे टाकलेलं होतं. उन्हाचा तडाखा तेवढा होता ना, बापरे, सगळं काय म्हणजे. त्यानंतर ना इथे नाश्त्याची पण सोय होती. जे बघायला तर उपमा आहे, शेव आणि चटणी, असं तिघींचं कॉम्बिनेशनमध्ये होतं, आणि टेस्टी लागत होतं. दादू आणि दादूचं बाप म्हणजे माझे मधले दीर, तर ते त्यांना घेऊन आले होते. आणि मी, माझे मिस्टर आणि माझी निर्वी, आम्ही त्रिकूट आम्ही असं आलो होतो.
इकडे नाश्ता फ्रीमध्ये असतो, कुपन घ्यायचं आणि नाश्ता, चहा, बिस्किट, त्याच्याबरोबर वडापाव वगैरे. हे सकाळचं पण नाश्ता चांगला असतो, पण संध्याकाळी आम्ही असल्या कारणाने तो वाला नाश्ता केला. त्यानंतर तिथून निघालो. जास्त वेळ तर आम्ही घेतला ना, लायब्ररीमध्ये आम्ही गेलोच नाही, कारण की माझ्या नवऱ्याला तितकी घाई असते ना. आणि त्यानंतर मी म्हटलं काहीतरी मिसिंग करतो, नुसतं गोलगोल फिरलो आणि तसेच बाहेर आलो, कारण की सगळीकडेच ना खूपच गर्दी होती. त्याच्यामुळे जास्त काही वेळ मला लावता नाही आला. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. बघतोय तर काय इथे गार्डन पण होतं आणि संध्याकाळी ना प्रोग्राम पण होता आपला. त्याच्यामुळे जास्त वेळ न दवडता आम्हाला प्रोग्राम पण अटेंड करायला जायचा होता आपल्या एरियामध्ये. तर इथे आम्ही जास्त वेळ नाही दिला, लवकरात लवकर आलो. पण सालाबादप्रमाणे जसं आम्ही जातो दरवर्षी, तसंच आम्ही इकडे जाऊन आलो. आमचा ग्रुप जो आहे तो थोडासा एक इकडे एक तिकडे असं झाला होता डिस्ट्रीब्युशन. त्याच्यामुळे मी ह्यांना म्हणाले की तुम्हीच चला मला घेऊन. आणि त्यानंतर आम्ही पोचलो आमच्या एरियामध्ये. इकडे आहे प्रांजल आणि इकडे चालली होती महिला मंडळाची संगीत खुर्चीचा कार्यक्रम. तर इथे बघू शकता तुम्ही की आता ह्या संगीत खुर्चीमध्ये कोण जिंकणार आहे, कोण हारणार आहे. तर सुनीताबाई आहेत आघाडीवरती. बघूया आता ही शेवटपर्यंत आघाडी राहते, एकामध्येच तुटून जाते. तर असे महिलांचे कार्यक्रम, मुलांचे कार्यक्रम, असे सगळ्यांचे कार्यक्रम इथे आपण बाहेर रोडवरती घेतले जातो. आता हे रस्त्याचं काम चालू आहे म्हणून असं दिसतंय, नाही तर आमचा रस्ता पूर्ण डांबरीकरणाचा असतो. तर इथं गणेश लाईन ही माझी मोठ्या प्रमाणामध्ये टाकलेली होती. इथं महिला मंडळ चाललं होतं, खेळायचा प्रोग्राम आणि मज्जा, खूप एन्जॉय करायला मिळतं. असं टायमिंग जो आहे तो इथे निर्वी आहे. त्यानंतर आम्हाला तयारी करून परत यायचं होतं, त्याच्यामुळे म्हटलं लवकर जाईन. तर काय लोक ऐकत नव्हते, सगळेजण अजून काम करण्याच्या याच्यामध्ये लागले होते. स्टेज बनवला होता, वरती लावला होता, पण त्याला अटॅच करायचा होता. खूप वेळ स्टेज बनवण्यासाठी. त्यानंतर स्टेज फायनल झाला होता आणि आम्ही पडलो संध्याकाळी. पूजेचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर हे 2 असे छान हे लागलेले होते मस्तपैकी मोठेवाले. हे ते घाबरत स्वतःच्या जीवाला होते ना, का विचारूनच आहे ना. एक तर पेटलं मस्तपैकी आणि त्याचा लख्ख असा प्रकाश वर जाऊन धाड धुरून करून वाढला. त्यानंतर दुसरं राजूदादांनी जे लावलं होतं तर त्याचं काय पेटलंच नव्हतं. मग नंतर मिलिंदादांनी त्याला आपली अगरबत्ती दिली आणि मला लाव म्हणून. पण तर काय राजू मला काय ऐकतं, त्यांनी मला लावली. मग माचीची काढी आणि धडाम धूम. मग तर काय सुरुवात झाली आमच्या जयंतीला, संध्याकाळच्या प्रोग्रामला. इकडे बघा भव्य दिव्य असा मोठा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 3D वाला पोस्टर आहे, बॅनर आहे. त्यानंतर बुद्धांची इथे मूर्ती आहे आणि छान असं डेकोरेशन केलेलं होतं. त्यानंतर लगेचच ना लहान मुलांचे कार्यक्रम देखील इथे सुरुवात झालेली होती. कारण की कसं आहे, जोपर्यंत ना मनोरंजनाचा कार्यक्रम चालू होत नाही तोपर्यंत माणसांची महिलांची किंवा कोणीही यायला तयार होत नाही. त्यानंतर शनी आपण सज्ज झाले होते डान्स करण्यासाठी. इथे मी व्हॉइस ओव्हर कात देत आहे, कारण की ना जर गाणं लावलं तर कॉपीराईट क्लेम येतं, त्याच्यामुळे मला ते करता येत नाही आहे. त्याच्यामुळे मी आपलं व्हॉइस ओव्हर देऊन मी तुमच्याबरोबर संवाद देखील साधत आहे. छान अशी छोटीशी मुलांनी डान्स असा करून, आणि सगळे गाणे जे होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या जीवनावरती रिलेटेडच होती. त्याच्यामुळे ही रांगोळी जी तुम्ही बघताय ना, ती ही रांगोळी प्रांजलनी काढलेली आहे. इतकी सुंदर आणि ती पण फुलांची रांगोळी आहे. त्यानंतर आमच्या मॅडम निर्वी लक्ष्मण होते यांचा देखील छान असा डान्स इथे त्यांनी घेतलेला आहे. कारण की इथं स्टेजचं जे परफॉर्मन्स आहे ना, तर तिथे ती आता 3-4 वर्ष झाले ती करते. याच्या अगोदर ती घाबरत होती, घ्यायची घरी भरपूर करायची पण बाहेर करत नव्हती, पण आता व्यवस्थितरित्या ती करते. तर छोटंसं वक्तृत्व देखील म्हणावं अशी इच्छा आहे, कारण की भाषण असणं, बाबांच्याबद्दल थोडं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे आत्ताच्या पिढीला. त्याच्यामुळे छान असा इथं डान्स झाला आणि डान्स झाल्यानंतर खूप सुंदर असा डान्स केला. गाण्याचे बोल पण खूप छान होते. कुंकू लाविलं रमानं हे गाण्याचे बोल आहे आणि इथे पण छान असं ना बॅनर इथे लावलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल कव्वालीचा जंगी सामना देखील होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंतीनिमित्त हा बॅनर बनवण्यात आला होता. मोठा असा स्टेज इथे पाडण्यात आला होता. त्यानंतर पुष्पगुच्छ सत्कारवाल्यांचा सत्कार करायचं होतं, त्याच्यामुळे सगळे सत्काराचे फुलं अशी तिथं पडलेली होती. मॅडम काय ऐकत नाही आता, नुसती काय डान्सच करायला असते. त्यानंतर आम्ही डान्स बघून झाल्यानंतर नेक्स्ट आमच्या आरूबाई येणार होती. सो त्यांची सगळ्यांची तयारी झाली होती. आमच्याच एरियामध्ये हे 2-5 पावलं सोडल्यानंतर बाजूलाच ना त्याने देखील तिथे स्टेज बांधला होता आणि मुलांचे डान्स, मनोरंजनाचा कार्यक्रम सगळं होत होतं. त्याच्यामुळे खूप मजा पण आली. आणि मग डान्स वगैरे करून झाल्यानंतर निर्वी येऊन बसली आणि मी आणि माझ्या जाऊ बहिणी तर हीच साडी वेअर केली होती जी आम्ही मिशोवरून मागितली होती.
तर राजूदाची बायको इथे आहे, आम्ही नाही आहे, राजकुमार दादाची बायको, सगळेजण आम्ही इथे एका लाईनीत बसलेलो होतो. तर ही साडी जी आहे ना, ही पण मिशोवरनी आहे, आम्ही दोघींनी मागितलेली होती. त्यानंतर दोघींचा डान्स आहे, एक संबोधीचा आणि तिच्या मैत्रिणीचा. तर दोघींनी देखील घरघरते बाई जाते ह्या गाण्यावरती परफॉर्म करणार होत्या. खूप सुंदर असा डान्स आमच्या संबोधीचा देखील झाला. आणि त्यानंतर एक स्टेप जी आहे ना, ती स्टेप मला इतकी आवडली ना तिथे, ती शिवाजी महाराजांचं तिथे हे होतं, नाव होतं. तर मला ते सेम तसंच आहे बघा, ही वाली स्टेज एकदम मस्त स्टेप तिने केली आणि मला खूपच आवडली. तर आमच्या संबोधी देखील इथं तयार झालेली आहे डान्ससाठी आणि खूप सुंदर असा डान्स झाला संबोधीचा देखील. आणि लहान लहान मुलांची ही सुरुवात जी आहे, ज्यांना मनोरंजन म्हणतात ना, प्रोत्साहन आपण देण्याचं काम आपल्या शाखेचे सर्व कर्मचारी करतच असतात. आणि हे प्लॅटफॉर्म ज्यांचं आहे, जे मिळवून देतात की जेणेकरून आपल्या मुलांना सगळ्या गोष्टींचं ज्ञान नॉलेज यायला पाहिजे. छोटे मोठे कार्यक्रम आपण राबवतच असतो प्रत्येक प्रोग्रामला. वर्षाच्या 12 पौर्णिमा होतात त्यावेळेस देखील हे करत असतो. त्याच्यानंतर मामातांचे जन्मदिवस, त्यांची जयंती, त्यानंतर महापरिनिर्वाण दिन, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण इथं आपल्या शाखेच्या माध्यमातून आपण साजरे करतच असतो. छान असा डान्स परफॉर्मन्स इथे पाहून झाल्यानंतर सगळ्यांच्या नजर हटतच. इकडे डान्स फायनली संबोधीचा इकडे अशा प्रकारे परिपूर्णत्वाला आला होता. छान असा डान्स दिली आणि तिच्या मैत्रिणीने सुंदर असा परफॉर्मन्स दिला होता. सो मजा वाटत होती, खूप छान आपल्यापणा वाटत होतं. त्यानंतर आलेल्या होत्या आपल्या नगरसेविका ज्या स्थानिक आता यावर्षी निवडून आल्या होत्या शिवसेना गटातून, आपल्या वैशाली रवींद्र पाटील मॅडम यांचं आगमन झालं होतं. आणि त्यांच्याबरोबरच माझी मैत्रीण देखील होती अश्विनी. तर तिच्याबरोबरचे थोडे शिक्षण क्षेत्र काढलेले होते, कारण की असं तर वेळामध्ये मिळत नाही, निर्वीच्या क्लासमधलेच आहे निर्वीला. त्यानंतर इथे बघू शकता आमची छोटी भीमकन्या आहे, मस्तपैकी छान नटापटा करून इकडं आलेली होती. छान असं ना साडी बिडी घातली होती, फेटा बिटा लावला होता तिने, इतकी सुंदर दिसत होती ना लाडू आमची, विचारूनच सोय नाही. त्यानंतर दोघं वधू म्हणजे हेच आहेत आपल्या नगरसेविका सौ वैशाली रवींद्र पाटील आणि त्यांचं मिस्टर रवींद्र पाटील, अशा दोघांना देखील आम्ही बोललेलो होतो. असं म्हणायला गेलं तर आपले जे 4 ज्याचं निवडून आलं तसे 4-5 जणांना आपण इथं बोलवलं होतं. आणि आमची लावडी तर स्टेजवर जाऊन उभी राहिली होती छानपैकी नटावटा करून. पोरगी ओळखायलाच येत नव्हती, इतकं क्यूट असं हे केलेलं होतं ना, खूप सुंदर दिसत होती, नजर नको लागायला. त्यानंतर इकडे बघू शकता बॅनर कॉमेडीचा चंगी सामना. त्यानंतर आपण इकडे बघू शकता ज्यांचे राहिलेले होते डान्स ते करण्यासाठी आपण त्यांना निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर माझी भाची पप्पी म्हणजे रुचीचा डान्स इथं होत होता आणि आमच्या मॅडम छोट्या चालायचा प्रयत्न करत होता. त्यानंतर इकडे सगळेजण आम्ही ते उभे राहून आम्ही फोटो वगैरे देखील क्लिक केले आमच्या सर्व भावंडांना. आणि इकडे मॉप बघा, हे सगळेजण पूर्ण पुढच्या दिवशी आपण आणल्या होत्या एवढ्यानं हे झाल्या होत्या तिकडे. त्यानंतर आम्ही तिघे, आता मी माझ्या पाठची ही आणि तिच्या पाठची ती मध्ये माझ्यानंतर ना माझा भाऊ पण आहे. तर आम्ही तिघी बहीण आणि माझा एक भाऊ, अशा 14 जणांचा असा आमचा हे आहे, आम्ही 14 जणं आहोत. त्यानंतर इकडे मी जागृतीला शोधत होते, जागृती म्हणजे माझी बहिणी सुरीची बायको, म्हणजे माझ्या भावाची बायको. तर आम्ही 4 जणी फक्त आम्ही फोटोशूट करणार होतो, त्याच्यामुळे आम्ही इथे येऊन थांबलो होतो आणि मी तिला आवाज देतच होते, कारण की ते जयंती ते कार्यक्रम इथे चालूच होते आणि आम्ही आमचा शूट केलाच नव्हता, कारण की इथं आम्ही एक येत होतो तर एक येत नव्हतं. त्याच्यामुळे मी सगळ्यांना बोलवत होती की या आणि पटापट करूया म्हणून. तर साडीला इतकी सुंदर वाटत होती, ही पण मिशोवरनंच मागवली होती, फक्त आणि फक्त 350 रुपयाला. सो गाईज ही पण 2 साड्या माझ्याकडून सेल झाल्या छान जिताने. आणि इथे बघा, ही आज संध्याकाळी साडी व्हाईट कलरची घालून आली. आम्ही संध्याकाळी ना कलरफुलच नेसतो, आणि सकाळी प्रोग्राम असतो आपला पूजापाठाचा, सकाळी आम्ही व्हाईट साडी नेसली होती आणि संध्याकाळी ही साडी. जेव्हा काही प्रोग्राम असेल तेव्हा कपड्यांचा ढीक त्रास पडतो ना, विचारून सोय नाही. म्हणजे तिघांच्या पण वेगवेगळ्या परिचय. ही आहे जागृती, ही माझी भाऊजाई आहे. त्यानंतर आम्ही तिघींनी पण फोटोशूट केला आणि मस्तपैकी कार्यक्रम झाला. छान प्रोग्राम झाल्यानंतर इकडे बघू शकता इथे सुतार साहेब देखील आलेले आहेत, जे माझे नगरसेवक होते. आणि शशिकला सुतार मॅडम देखील आलेल्या, त्यांचा देखील आम्ही सत्कार केला, सन्मान केला. छान असे फोटोशूट देखील झाले. 2 शब्दाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती भाषण, त्यांच्या जीवनावरती बोलण्यासाठी त्यांना संधी देखील दिली. त्यांनी देखील ती संधीचा स्वीकार केला आणि बोलण्यासाठी ते सज्ज झाले होते. त्यानंतर आपण प्रत्येक भावांचा येणाऱ्यांचा सत्कार केला मस्तपैकी आणि खूप मजा आली ह्या कार्यक्रमाला.